अर्थाने महिला विकासाचे केंद्र बनेल याची ग्वाही मी या निमित्ताने देतो। या मेळाव्यात आपल्यातील काही प्रातिनिधिक महिला आपले प्रश्न मांडणार आहेत। या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या विभागाचे माननीय मंत्री महोदय, माननीय श्री सुभाषजी झनक साहेब, माननीय मंत्री महोदया श्रीमती फौजिया खान मॅडम, तसेच माविमच्या अध्यक्षा माननीय श्रीमती प्रफुल्लता ओझा यांचेपर्यंत आपले प्रश्न मांडण्याची आपल्याला संधी मिळणार आहे। या संधीचे आपण सोने कराल अशी आशा मी व्यक्त करतो। स्वयंसहाय्यक बचत गटाच्या निमित्ताने आपण साऱ्या भगिनी संघटित होऊन आपल्या वैयक्तिक तथा गावातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सज्ज झाला आहात ही कौतुकास्पद बाब आहे। या संघटन शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या दारिद्र्यावर मात करून आपल्या पुढील पिढीचे आयुष्य निश्चितपणे सुरक्षित कराल अशी मला खात्री आहे। आपणा सर्वांना 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। दुसऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निघावायचं असल्यामुळे त्यांना या ठिकाणी आपण लगेच हे करत आहोत आणि त्याचबरोबर मॅडमचाही मनोगत। माननीय श्री अशोकजी हेडा अध्यक्ष नगर परिषद यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते। श्री प्रकाश गणवीर यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर जावेद इनामदार डेप्युटी सीओ जिल्हा परिषद यांना मंचावर येण्याची विनंती करते। त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन श्री गणवीर यांनी स्वागत करावं अशी मी विनंती करते। राज्याचे महिला बाल कल्याण मंत्री आदरणीय सुभाष जनकजी, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती प्रभाताई ओझा, जिल्हा परिषद वाशिमच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई नाईक, शकुंतलाताई थोरात, माविमचे संचालक श्री अनिल काळे, माविमचे श्री गणवीरजी व या मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि आज या महिला दिनाच्या निमित्ताने जमलेले माझे भगिनींनो आणि बंधूंनो, आंतरराष्ट्रीय महिला दिवस असा आहे म्हणजे पूर्ण जगात आज महिलांचा सन्मान होत आहे। माविमच्या सहकार्याने आज मोठा महिला मेळावा आज इथे उपस्थित आपण केलेला आहे। खूप मोठा दिवस आपल्यासाठी आहे। जगाचा इतिहास जर बघितला तर जगामध्ये आज जे विकसित देश आहे त्या विकसित देशाने सुद्धा महिलांना त्यांचे अधिकार दिलेले नव्हते। काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे की युरोपमध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी भांडण करावा लागला होता। म्हणजे मतदान करण्याचा सुद्धा अधिकार महिलांना नव्हता। तसं तर आपल्या देशामध्ये सुद्धा शिक्षण घेण्याचा पण अधिकार आपल्याला नव्हता आणि त्याच्यामुळेच सावित्रीबाई फुलेचा काम किती मोठा आहे। सावित्रीबाई फुलेच्या बलिदानामुळे, कामामुळे, कार्यामुळे आज आपल्याला हा स्थान मिळालेला आहे। पण आंतरराष्ट्रीय जगामध्ये जरी आज इतका गतीने पाऊल उचलले गेले नाही, पण भारतामध्ये जगातल्या कुठल्याही देशाच्या पेक्षा जास्त गतीने आपण महिला सक्षमीकरणकडे वाटचाल करत आहोत। ह्या आपल्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आपल्याला आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि आपण आज सरपंच पासून ग्राम पंचायतच्या सदस्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अध्यक्ष, सदस्य, नगर परिषद, महानगरपालिका, कॉर्पोरेशन मध्ये आपण आता काम करत आहोत। मुख्य म्हणजे हे की
जे राखीव जागा आहे आपल्यासाठी, ते राखीव जागा पेक्षा जास्त संख्या वर आज महिला निवडून आलेल्या आहात. माझ्याकडे आकडेवारी आहे, हे लक्षणीय आहे. जिल्हा परिषद मध्ये महाराष्ट्रामध्ये 654 जिल्हा परिषद सदस्यासाठी जागा आरक्षित ठेवलेली आहेत, राखीव आहे. पण प्रत्यक्ष निवडून आलेल्या महिला या राज्यामध्ये 675 आहे. जिल्हा परिषदच्या अध्यक्षासाठी 11 जागा महाराष्ट्रामध्ये आरक्षित आहे, तर 18 जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आज कार्यरत आहे, निवडून आलेले आहे. पंचायत समितीच्या सदस्य राखीव जागा 1307 आहे, तर 1372 आज निवडून आलेले आहेत.